बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। साळशिव येथील रहिवासी प्रवीण राजगुरू यांच्यावर तब्बल 25 जणांच्या जमावाने जीवघेणा हल्ला केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या हल्ल्यात राजगुरू जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे। विशेष म्हणजे हा हल्ला अचानक झालेला नसून नियोजनपूर्वक करण्यात आल्याचा गंभीर आरोप खुद प्रवीण राजगुरू यांनी केला आहे। मात्र या आरोपाची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही। मेहकर तालुक्यातील साळशिव गावात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। प्रवीण राजगुरू यांच्या आरोपानुसार गावातील सुमारे 25 जणांनी एकत्र येत त्यांच्यावर हल्ला केला। या मारहाणीत ते जखमी झाले। घटनेनंतर जखमी प्रवीण राजगुरू यांना उपचारासाठी जानेफळ येथील रुग्णालयात आणण्यात आले होते। घटनेची माहिती मिळताच जानेफळ पोलिसांनी रुग्णालयात जाऊन जखमी राजगुरू यांची माहिती घेतली। त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले। प्रवीण राजगुरू यांनी काही गावकऱ्यांनी बेकायदेशीर जमाव तयार करून आपल्या जीवाच्या उद्देशाने हल्ला केल्याचा आरोप केला आहे। तसेच हा हल्ला आधीच नियोजित असल्याचा दावाही त्यांनी केला आहे। मात्र या प्रकरणातील आरोपांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही। हल्ल्यामागचे नेमके कारण काय, हल्ल्यात नेमके कोण सहभागी होते आणि हा हल्ला पूर्वनियोजित होता का, याचा तपास पोलिसांकडून होणे महत्त्वाचे आहे। दरम्यान वृत्त लिहेपर्यंत जानेफळ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नसल्याची माहिती आहे। त्यामुळे पोलिसांकडून पुढे कोणती कारवाई केली जाते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। प्रवीण राजगुरू यांनी या घटनेची तातडीने आणि सखोल चौकशी करून हल्ल्यात सहभागी असलेल्या व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे। या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू झाल्यानंतरच हल्ल्याचे नेमके कारण आणि घटनेची संपूर्ण वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे। आता या संपूर्ण घटनेबाबत स्वतः प्रवीण राजगुरू यांनी काय सांगितले, या घटनेनंतर आमचे प्रतिनिधी गजानन राऊत यांनी प्रवीण राजगुरू यांच्याशी फोनद्वारे संवाद साधला आहे। पाहूया विशेष रिपोर्ट। मी प्रवीण राजगुरू, सामाजिक कार्यकर्ता तसेच पत्रकार। मी सदैव नेहमी गाव विकासाच्या बातम्या व बाईट लावत असतो, परंतु काल दिनांक 21 वार शुक्रवार रोजी मी माझ्या रोजच्याप्रमाणे घरी येत असता किमान 9-9:30च्या दरम्यान मी घरी येत असता गावातील जे काही गावगुंड आहेत यांनी जमाव करून मी घराकडे जात असताना अचानकपणे माझ्यावरती 20 ते 25 जणांनी डायरेक्ट माझ्यावरती हल्ला चढवला व मला बेदम मारहाण केली। हे बघा, माझ्या हाताचे पूर्ण आज रक्तानं भरलेले आहेत। तर प्रवीण राजगुरू यांनी सुमारे 25 जणांच्या जमावाकडून जीवघेणा हल्ला केल्याचा गंभीर आरोप केला आहे। या आरोपांची सत्यता, हल्ल्यामागचे नेमके कारण आणि या घटनेत कोण सहभागी होते हे पोलिसांच्या तपासातून स्पष्ट होणार आहे। जानेफळ पोलिसांकडून या प्रकरणात पुढे काय कारवाई केली जाते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।